राम कथा शशी किरण समाना संत चकोर करहे विधि पाना। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। जसा चकोर पक्षी आहे ना, अगदी या पौर्णिमेचा जो चंद्र आहे त्याचा जसा प्रकाश वाढत 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 जातो, तशी ही रामकथा जेवढी तुम्ही जास्त श्रवण कराल तेवढी जास्त 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 तुमच्या अंतःकरणामध्ये माझे राघवेंद्र सरकार, माझे राम प्रभू तुमच्या हृदयरूपी मंदिरामध्ये, हृदयरूपी पटलावरती येऊन कधी विराजमान होतील हे तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही। फक्त त्याच्यासाठी सातत्याने, प्रेमाने, आनंदाने अगदी स्वतःच्या अंतःकरणामध्ये प्रभूंची छवी साकारून ही श्री रामकथा श्रवण करा माईबाप। ही रामकथा जर तुम्ही श्रवण केली ना तर तुमच्या जीवनातली जेवढी काही व्यथा आहे ती व्यथा संपवण्याचं काम माझे प्रभू रामचंद्रजी करतील बघा। पण त्याच्यासाठी कथा अगदी तन मन धनाने आपल्याला श्रवण करायची आहे बघा। ही रामकथा एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे की या रामकथेचं वर्णन जर करायला बसलो तर आपण असे कोट्यावधी जन्म जरी घेतले तरी या रामकथेचं वर्णन आपलं मुख थकेल, पण रामकथेतलं जे वर्णन आहे ते वर्णन कधी संपणार नाही। एवढी सुंदर असणारी ही प्रभू रामचंद्रजींची कथा बघा। जीवन जगत असताना भगवान परमात्माने जे पात्र आपल्याला दिलं ते पात्र किती सुंदरतेने निभावलं पाहिजे याचं उदाहरण म्हणजे श्री रामकथा आहे। मुलगा कसा असावा हे आपल्याला रामकथा शिकवते, आई कशी असावी आपल्याला रामकथा शिकवते, वडील कसे असावेत आपल्याला रामकथा शिकवते, भाऊ कसा असावा आपल्याला रामकथा शिकवते। भगवान परमात्माचं जर दास्यत्व स्वीकारायचं असेल तर ते दास्यत्व कसं स्वीकारावं हे आपल्याला रामकथा शिकवते। पत्नी जर व्हायचं असेल तर कशी पत्नी असलं पाहिजे हे आपल्याला रामकथा शिकवते। पती कसा असला पाहिजे हे आपल्याला श्री रामकथा शिकवते। भक्त कसा असला पाहिजे आपल्याला रामकथा शिकवते। भगवान परमात्माची वाट बघत असताना स्वतःचा प्राण जरी निघून गेला तरी भगवान परमात्माची आस जी डोळ्यात लागून बसली आहे की एक वेळेस तरी माझे प्रभू येतील आणि मला दर्शन देतील, ती आस आपल्या जीवनातली थकली नाही पाहिजे। एवढी सुंदर भक्ती जर आपल्याला शिकायची असेल तर ती भक्ती आपल्याला ही रामकथा शिकवते मैबाप। एवढी सुंदर असणारी ही श्री रामकथा। पण मला सांगा, रामप्रभू कुणावरती कृपा करतील का बरं? नाहीत करत। रामप्रभू कुणावरती कृपा नाहीत करत। रामकथा कुणीही ऐकू शकत नाही आणि रामकथा कुणाच्याही अंतःकरणामध्ये राहू सुद्धा शकत नाही। ती रामकथा तुमच्या अंतःकरणामध्ये राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी पहिले तुमच्या अंतःकरणातला द्वेष निघून गेला पाहिजे, त्यावेळेस ही रामकथा तुमच्या अंतःकरणामध्ये राहील। नाहीतर रामकथा श्रवण करायची आहे पण आपल्या जर शेजाऱ्याच्या विषयी द्वेष असेल, मत्सर असेल तर आपल्याला रामप्रभू कधीच आपल्यावरती कृपा करणार नाहीत। दुश्मनावरती सुद्धा, दुश्मनाचं सुद्धा अहित होऊ नये ही ज्यावेळेस मानसिकता आपली होईल, ज्यावेळेस अशी दृष्टी आपली होईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने रामप्रभू आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही। मी नाही सांगत, गोस्वामी तुलसीदासजीच वर्णन करतात, जिनके हृदय दंभ नहीं माया, जिनके हृदय दंभ नहीं माया उनके हृदय बसहू रघुराया। जर तुमच्या हृदयामध्ये दंभ नसेल, माया नसेल, क्रोध नसेल तर तुमच्या हृदयामध्ये कोण असेल? तर गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, ज्यावेळेस या कुठल्याच गोष्टी तुमच्या हृदयामध्ये नसतील त्यावेळेस साक्षात प्रभू रामचंद्रजी तुमच्या हृदयामध्ये विराजमान झालेले असतील। म्हणून पहिले आपल्यातले हे दोष जर घातले तर तो भगवान परमात्मा आत्मा रूपाने आपल्या अंतःकरणामध्ये कायमच स्वरूपाने विराजमान आहे बघा। म्हणून पहिले आपल्याला आपलं अंतःकरण स्वच्छ करायचंय, त्यावेळेस या पटलावरती अगदी भगवान परमात्मा येणार आहेत। रामकथा श्रवण करायची आहे। कुणाच्या
रामाची रामकथा. रामकथा वर्णन करत असताना शास्त्र असं सांगतं की रामकथा ही 4 टप्प्यांमध्ये वर्णन केलेली आहे. एका टप्प्यामध्ये आपल्याला ती रामकथेमध्ये प्रवेश करायचा आहे. 4 टप्प्यामध्ये रामकथा सांगितली. मग ती रामकथा कशी सांगितली म्हटले, आपल्याला रामकथा श्रवण करायची, पण आपल्याला कुठल्या रामाची रामकथा श्रवण करायची? कुठल्या रामाची रामकथा? तर म्हटले, आपल्याला अयोध्या नगरीमध्ये सम्राट चक्रवर्ती राजा दशरथजी त्यांचे पुत्र रामप्रभू त्या रामाची कथा आपल्याला श्रवण करायची. पण मला सांगा जाम समर्थकर, राम एक आहे का? राम एक आहे का? नाही. वर्णन करतात बघा, एक राम दशरथ का बेटा, 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 एक राम घट घट में बैठा, घट घट में बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम घट घट में बेटा, एक राम का सभी पसारा, एक राम का सभी पसारा, एक राम का सभी पसारा, एक राम है जग से न्यारा, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय 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 राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय राम। बोलिए सियावर रामचंद्र भगवान की, सियावर रामचंद्र भगवान की, जय, सियावर रामचंद्र भगवान की। की जय। 4 प्रकारचे राम सांगितले. कोणते कोणते? एक राम दशरथ का बेटा, दुसरा राम सांगितला. एक राम घट घट में बैठा, तिसरा नाम सांगितला. एक राम का सभी पसारा, चौथा राम सांगितला. एक राम है सबसे न्यारा. ही 4 राम आहेत. एक राम समजावून सांगते बरं, ऐका. एक राम की जो सम्राट चक्रवर्ती राजा दशरथाच्या घरी जन्माला आला, तो काय एक राम आहे. दुसरा राम आहे की तो जर राम नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही म्हणजे काय? तुम्ही घरून कथेला सुद्धा येऊ शकत नाहीत. मी रूम मधून इथं सुद्धा येऊ शकत नाही. तो राम कोणता? तो राम सांगितला बघा. सर्वा घटी राम देहा देही एका, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. सर्वा घटी राम देहा देही एका, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी, सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. तो राम सांगितला कुठला? सर्वा घटी राम देहा देही एका, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्वा घटी राम देहा देही एक आणि सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. देहा देही एक. मला सांगायचं तुम्हाला, देहा देही एक. तुमच्या शरीरामध्ये आत्मा रूपामध्ये जो विराजमान आहे आणि ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत हे कळतं, ते जे तत्व आहे त्या तत्वाला सुद्धा राम तत्वच म्हणतात आणि त्याला सुद्धा आत्मा रामच म्हणतात. तो सुद्धा कोण आहे?
रामच आहे. तो राम तुमच्यात आहे, तो राम माझ्यात आहे. तो राम या जगतामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुद्धा काय आहे? तोच राम आहे. पण तो राम आपल्याला कळाला पाहिजे. तो राम आपल्याला कळाला पाहिजे. नाहीतर जगामध्ये अशी माणसं आहेत, काहींना दगडामध्ये भगवान परमात्माचं दर्शन होतं, तर काहींना मूर्तीमध्ये सुद्धा देव दिसत नाही. हा मुद्दा मंदिरातल्या देवातला किंवा बाहेरच्या दगडातला नाहीये मैबाप. हा मुद्दा तुमच्या दृष्टीतला आहे. तुम्ही जर आपण आपली स्वतःची दृष्टी बदलली तर प्रत्येक माणसामध्ये तुम्हाला अवगुण नाही तर गुणच दिसतील. पण जर तुम्ही तुमची दृष्टीच बदलली नाही तर जगतामध्ये कुठलाही आणि कितीही महागडा चष्मा घाला, तुम्हाला जगतातली सगळ्या माणसांमध्ये फक्त आणि फक्त दुर्गुणच दिसतील. जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला चांगलं दिसावं तर त्याच्यासाठी संतांच्या विचारांचा चष्मा घालणं महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस संतांच्या विचाराचा चष्मा अंतःकरणापासून आपण स्वीकारू त्यावेळेस तो भगवान परमात्मा तुमच्यावरती खुश असेल. आणि ज्यावेळेस आपण जाऊ ना त्याच्या द्वारामध्ये तर तो स्वतः आपल्याला आलिंगन देण्यासाठी द्वारामध्ये उभा असेल. फक्त जर आपण एवढं काम केलं तरी सुद्धा. पण आपलं असं आपण सगळं करतो. आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठतो, स्नान करतो, संध्या करतो, व्रत करतो, वैकल्य करतो, आपण सगळ्या गोष्टी करतो. पण सगळं करत असताना आपण आपल्यातला माणूस जो आहे तो माणूस जागा करण्याचा विसरून जातो. कारण देवाला प्राप्त करण्यापेक्षा देवाला स्वतःच्या अंतःकरणामध्ये शोधा. तो भगवान परमात्मा तुम्हाला लवकर मिळाल्याशिवाय राहणार नाही. आत्मारूपाने तोच आहे ना. जगतामध्ये सापडण्यापेक्षा तुमच्या स्वतःमध्ये त्या रामाला शोधा. तो राम तुम्हाला सापडल्याशिवाय राहणार नाही. संतांनी स्वतःमध्ये राम शोधला, स्वतःमध्ये भगवान परमात्माला शोधलं. स्वतःचं जीवन सार्थकी झालं, नवल नाही. आज तुमच्या आमच्या सारख्या माणसांचं जीवन फक्त आणि फक्त संतांच्या विचारावरती आपण चालतोय. नाहीतर आपल्यामध्ये असली कुठली गोष्ट नाही आहे की जेणेकरून आपलं हे सगळं असावं. फक्त आणि फक्त संतांच्या विचारावरती चालतोय तर देवाने आपल्याला जगामध्ये कुठल्याच गोष्टीची कमी ठेवली नाही. बघा, सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. तो राम आहे एक राम घट घट में, तो एक राम घटा घटामध्ये चराचरामध्ये. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने देखिला पाहिला विठ्ठलची विठ्ठल. तो भगवान परमात्मा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. एक राम सांगितला की तो राम सगळ्यांसाठी प्यारा आहे. आता तो प्यारा असणारा रामाचा जर विचार केला, तो भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे, एवढा प्यारा आहे की त्या भगवान परमात्माची ओढ प्रत्येकाला लागते आणि लागलीच पाहिजे. एक राम आहे की त्या रामाचा सगळ्या जगतातला पसारा आहे. हा पसारा कुणी करून ठेवला? त्या रामानेच करून ठेवला. म्हणून म्हणतात बघा, एकले कंठवेणा म्हणून येणी निर्माण केली चवदाही भुवने. एकल्याला कर्मवेणा म्हणून स्वतःच्या नाभी कमलातून ब्रह्माजींची उत्पत्ती करून त्यांना सृष्टी उत्पत्तीचं काम देऊन, सृष्टी उत्पत्तीचं काम दिल्याच्या नंतर स्वतः पालनाचं काम घेऊन आणि संहाराचं काम शिवजींना देऊन हा पूर्ण पसारा त्या भगवान परमात्माने स्वतः केला. म्हणून एक राम का सभी पसारा. आणि एक राम आहे की जो राम सगळ्यांमध्ये न्यारा आहे. तो किती न्यारा आहे? संत वर्णन करतात, एवढा न्यारा आहे, एवढा न्यारा आहे की भगवान परमात्माच्या मूर्ती समोर जर उभं राहिलं तर प्रश्न हा पडतो, भगवान परमात्मा तुला नेमकं सगुण म्हणू की निर्गुण म्हणू? तुला नेमकं कुठल्या रूपामध्ये भजू की जेणेकरून तू मला प्राप्त होशील? तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? नेमकं काय म्हणू? अशा असणारा तो सगळ्यात न्यारा सुद्धा काय आहे? रामच आहे. पण आपल्याला ज्या रामाची कथा श्रवण करायची तो राम म्हणजे शरयू नदीच्या तटावरती एक सुंदर असं नगर आहे. त्या नगराचं नाव आहे अयोध्या.
त्या अयोध्या नगरीचा राजा आहे, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ. त्यांना 700 राणी आहेत, 3 पट्ट राणी आहेत. पुत्र संतती नाहीये म्हणून राजा व्याकुळ आहे, चिंतेत आहे. गुरुवर्यांकडे वशिष्ठ मुनींकडे जातात. गुरुजी सगळं आहे, पण नंतर उत्तराधिकारी गुरुजींच्या सांगण्यावरतून पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन केलं जातं. पुत्र कामेष्टी यज्ञ करत असताना फलस्वरूप त्या यज्ञातून पायस बाहेर येतं. आल्याच्या नंतर समान भागामध्ये त्या प्रसादाचं वाटप केलं जातं. 3 राण्यांना दिलं जातं. एक राणी खात नाही, घार घेते, घेऊन जाते. मा अंजनी तो प्रसाद ग्रहण करते. इकडं 3 राण्यांपासून 4 पुत्रांची त्या ठिकाणी प्राप्ती राजा दशरथाला होते. हळूहळू ती 4 मुलं खेळायला चालायला लागतात, अगदी रांगायला लागतात, बोलायला लागतात, खेळायला लागतात, मोठी होतात. वशिष्ठ मुनी येतात, वाल्मिक ऋषी येतात आणि वाल्मिक ऋषी आल्याच्या नंतर गुरुग्रही जातात. तिकडेच विवाह होतो. विवाह झाल्याच्या नंतर घरी येतात. स्वतः आरशाच्या समोर अगदी राजमुकुट धारण करत असताना लक्षात येतं की आपला केस पांढरा झाला. गुरुजींना सांगतात, गुरुदेवांना. गुरुदेव म्हणतात, आता राज्य कारभार करण्याची वेळ संपली. आता 4 आश्रमातला जो 3रा आश्रम आहे त्या आश्रमाकडे आपण पदार्पण करा. पहिला आश्रम कोणता? 4 आश्रम आहेत, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. 25 वर्षापर्यंत माणसाने ब्रह्मचारी आश्रमामध्ये राहावं शास्त्र सांगतं. 50 पर्यंत एवढा सुंदर प्रपंच करावा की गावाने म्हटलं पाहिजे, वाह काय माणूस आहे. गृहस्थाश्रम एवढा केला पाहिजे की लोक म्हटले पाहिजे काय 25 वर्षामध्ये काय कमवलं त्या माणसाने. पैसाही तितकाच कमवला, पदही तितकंच कमवलं आणि प्रतिष्ठाही तितकीच कमवली. 50 झाले, इकडं फारसं डोकं लावायचं, सगळ्या चाव्या घ्यायच्या सुनाच्या हातात द्यायच्या. बाई तू जाणं तुझं. आपण काय करायचं? वानप्रस्थ. 50 झाल्याच्या नंतर काय येतं? 50 झाल्याच्या नंतर कुठला आकडा येतो? असं समजा तुम्ही 1-1 रुपयाची चिल्लर मोजताय. 50 झाल्याच्या नंतर काय येतं? 51 येतं ना. 51 आलं की ते 51 सांगतं, बाबा बस झालं 51. वनाचा रस्ता धर. 51, 52. वानप्रस्थ. गुरुवर्यांनी सांगितलं. नगरातली चर्चा बघितली म्हणून राम प्रभूंना राजसिंहासनावरती बसायचंय ठरलं. ठरल्याच्या नंतर कैकेयी मातेच्या मनामध्ये विकल्पाला प्रवेश करायला सांगितलं. विकल्पाने प्रवेश केला. विकल्पाने प्रवेश केल्याच्या नंतर मागितलं एका वराने रामासाठी 14 वर्षाचा वनवास आणि दुसऱ्या वराने माझ्या भरतासाठी राजगादी. प्रभू वनवासाला गेले. मा सीतेचं हरण झालं, युद्ध झालं, रावणाचा वध झाला. मा सीतेला घेऊन आले. नंतर मा सीता वनवासामध्ये गेल्या. तिकडे 2 पुत्रांची त्या ठिकाणी प्राप्ती मैया सीतेला झाली, लव आणि कुश. आणि नंतर भगवान परमात्मा स्वधामाला निघून जातात. हे काय आहे? रामायण. झालं ना? जाऊ का मी घरी? याला काय म्हणतात माहितीये? ताकापुरतं. ताकापुरतं, कामापुरता मामा. आता ही रामकथा आहे, पण आपल्याला हीच रामकथा श्रवण करायची आहे. कथा श्रवण करायची, पण कथा श्रवण करत असताना त्या कथेतला कुठलं पात्र आपण शिकायचंय हे आपल्याला या कथेतून घेऊन जायचंय. हे आपल्याला या कथेतून घेऊन जायचं की आपण यातलं कुठलं पात्र घेतल्याच्या नंतर आपल्याला आपल्या जीवनाला काहीतरी दिशा मिळणार आहे. की जी आपल्या जीवनाची दशा होतीये ना, ती दशा संपूर्ण कुठेतरी आमच्या जीवनाला दशा मिळेल म्हणून आपल्याला कथा श्रवण करायची. बघा, जी कथा आपल्याला श्रवण करायची त्या कथेचं नाव आहे रामचरितमानस. काय नाव आहे? रामचरितमानस. आणि ही रामचरितमानस कथा
हे एक माणस आहे आणि अजून एक माणस आहे. ऐका, माणस गुजरातीमध्ये माणस शब्दाचा अर्थ होतो मनुष्य. रामजींचं चरित्र म्हणजे काय? रामचरित मानस म्हणजे काय? रामासारखं उत्तम चरित्र जगून स्वतःचं जीवन सफल जो करून घेतो त्या मनुष्याला अगदी रामासारखं, रामा एवढं नाही पण किमान म्हटलं जातं की खरंच काय माणूस आहे, किती मर्यादा आहे. कारण प्रभूंचं चरित्रच मर्यादा पुरुषोत्तम म्हटलंय प्रभूला. ऐका, एक हे मानस आहे आणि एक ते मानस सरोवर आहे. तुमच्या जीवनातलं तुम्हाला जर पाप नष्ट करायचं असेल तर आपण त्या मानस सरोवरामध्ये जातो. बघा, त्या मानस सरोवरामध्ये राजहंस आहेत. काय आहेत? राजहंस आहेत. राजहंस माहिती आहेत का तुम्हाला? माहिती आहेत का तुम्हाला राजहंस? राजहंस किती मोठे असतात माहिती आहे तुम्हाला? राजहंस काय करतात बरं? काय नाहीत करत, पाण्यामध्ये विहार करतात. राजहंसाची क्षमता एवढी, तुम्ही पाण्यामध्ये दूध टाकलं आणि ते राजहंसाच्या समोर जर मांडलं तर राजहंस त्या पाण्यामध्ये टाकलेल्या दुधाला किंवा दुधात टाकलेल्या पाण्याला पाणी 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 वेगळं काढतो आणि फक्त दूध 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 प्राशन करतो. त्याला राजहंस म्हणतात. त्या मानस सरोवरामध्ये राजहंस आहेत. त्या मानस सरोवरामध्ये पाणी आहे. आणि हे जे मानस, रामचरित मानस आपण श्रवण करायलो ना, या रामचरित मानस मध्ये गोस्वामी तुलसीदासजींची सुंदर अशी वाणी आहे. एक वेळेस त्या पाण्यामध्ये आपण अगदी स्वतःचं पाप धुण्याकरिता जर गेलो तर एक वेळेस घाटा होऊ शकतो. कसा? पाय जर घसरला तर पाय मोडण्याची शक्यता असते ना. पाय जर घसरला तर पाय मोडू शकतो. पण या रामचरित मानस रूपी अगदी गोस्वामी तुलसीदासजींच्या वाणी रूपी या जलामध्ये आपण जर आलो तर तुमचा कुठलाच घाटा होणार नाही. उलट तुम्हाला जीवन कसं जगायचंय याची कला शिकवणारा ग्रंथ जगाच्या पाठीवर रामचरित मानस आहे. आणि ते रामचरित मानस बघा, त्या मानसाला सुद्धा 4 घाट आहेत आणि या मानसाला सुद्धा 4 घाट आहेत. कोणते? रामचरित मानस मध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. पण प्रवेश कसा करणार? पहिला घाट सांगितला ज्ञानाचा, दुसरा घाट सांगितला कर्माचा, तिसरा घाट सांगितला भक्तीचा आणि चौथा घाट सांगितला शरणागतीचा. भगवान परमात्माला जर प्राप्त करून घ्यायचा असेल, असं वाटत असेल की तो भगवान परमात्मा प्राप्त व्हावा, तर पहिले आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान असणं हे महत्वाचं आहे. म्हणून पहिला घाट सांगितला काय? ज्ञानाचा. दुसरा घाट सांगितला कर्माचा. भगवान परमात्मांच्या लीलाचं वर्णन आपण ऐकलंय, ज्ञान प्राप्त केलंय. पण आता ते ज्ञान नुसतं प्राप्त करायचं नाही, तर ते ज्ञान तुमच्या कर्माच्या रूपामध्ये आपल्या जीवनामध्ये त्या ज्ञानाचं आचरण सुद्धा आपल्याला करायचं आहे. पहिला घाट झाला ज्ञानाचा, दुसरा घाट कर्माचा, तिसरा घाट सांगितला भक्तीचा. कशाचा घाट सांगितला? भक्तीचा. कारण जर भक्ती जीवनामध्ये असेल तर एक वेळेस ज्ञान नसू द्या, काही फरक पडत नाही. भक्ती जर असेल ना तर तो भगवान परमात्मा प्राप्त होतो. बघा, म्हणून आमचे संत सांगतात, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा, प्रेमा विना ज्ञान नको देवा, भक्ती 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 प्रेमा विना ज्ञान नको देवा.
वा 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 जरा वाजवत जा खणखण टाळी. संतांनी मागितलं काय? भक्ती प्रेम विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. द्यायचा असेल तर एक दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. फक्त काय दे? प्रेम सुख दे. का? प्रेमा विण नाही समाधान. एक वेळेस ज्ञान आलं तर माणसाला अहंकार येण्याची दाट शक्यता असते. ज्ञान जर आलं ना तर त्या माणसाच्या डोक्यात कायम एकच असतं, याची जिरवायची, त्याची जिरवायची, त्याची जिरवाय, कायम एकच लक्षात. म्हणून आमचे संत म्हटले, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. नाही लागला पाहिजे. का? कारण तीळ मात्र जरी होय अहंकार, तो भगवान परमात्मा दूर निघून जातो. म्हणून भक्ती प्रेमाविना ज्ञान सुद्धा नको. ती भक्ती म्हणजे कथेमध्ये प्रवेश करण्याचा तिसरा घाट आहे. आणि ती भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये करायची आहे. चौथा घाट सांगितला शरणांगतीचा. शरणांगती करायची आहे त्या भगवान परमात्माची. शरणांगती कधी करू शकतो सांगू तुम्हाला? शरणांगती मनुष्य तेव्हाच करू शकतो ज्यावेळेस त्या भगवान परमात्माशी आपण नातं जोडू. शरणांगती पटेल असं सांगते, ऐका. तुमचं अगदी 1-1.5 वर्षाचं बाळ असू द्या, ते 1-1.5 वर्षाचं बाळ आहे. त्या बाळाला तुम्ही हवेमध्ये असं सोडल्याच्या नंतर मला सांगा, ते बाळ हसतं का रडतं? बाळ आहेत ना तुम्हाला? हा, मग ते हसतं का रडतं? काय करतं ते बाळ? हसतं ना. मोठ्याने हसायला लागतं. मला सांगा, जर वर गेल्याच्या नंतर आनंद जर होत असेल तर जर तुम्हाला असं वर टाकलं कोणी तर तुम्ही हसाल का रडाल? तुम्ही म्हणाल बापा 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 बापा, वर गेलोय खरं, खाली येऊस तर काय खरं नाही. जर ते बाळ वरती त्याला झेलल्याच्या नंतर जर ते बाळ हसत जर असेल तर याचा अर्थ त्याला ज्या व्यक्तीने वरती फेकलंय त्या व्यक्तीवरती त्या बाळाचा विश्वास आहे की हा व्यक्ती मला पडू देणार नाही. मला सांगा, जास्तीत जास्त वर कोण फेकतं? एक तर तुमची आई, 2 तुमचे वडील. आई वडील आजी आजोबा नातं असणारी माणसं जोडतात ना. म्हणून भक्ती करत असताना भगवान परमात्माशी नातं जोडलं पाहिजे. नातं जोडायचंय ना, त्याला मुलगा माना, त्याला भाऊ माना, त्याला वडील माना, त्याला आई माना, त्याच्याशी प्रत्येक नातं जोडा. मित्र जरी बनवायचा असेल तरी त्या भगवान परमात्माला बनवा. आणि पती जरी बनवायचा असेल तरी त्याच भगवान परमात्माला बनवा. कारण जगामध्ये आल्याच्या नंतर बघा, मी तर कायम सांगत असते, एक वेळेस आपल्या गळ्यामध्ये हे जे काय म्हणतात त्याला लायसन, मंगळसूत्र हे असलं पाहिजे. ते शास्त्रयुक्त पद्धती लग्न झाल्याच्या नंतर. पण ते असू नाही तर नसू, पहिले देवाच्या नावचं लायसन गळ्यामध्ये पाहिजे. माळ असणं पहिले महत्वाचं आहे. पहिले देवाच्या नावचं लायसन घालायचं, नंतर बाकीच्या लायसनचा विचार करायचा. जर हे लायसन नसन, ऐका, हे जर लायसन नसन तर वर गेल्याच्या नंतर देव काही म्हणत नाही. देव म्हणतो सगळे लायसन कुठं गेलं. आणि लायसन जर नसलं, साधं गाडीचं लायसन नसलं तर आपल्याला तिथं हे भरावं लागतं, काय म्हणतात त्याला, पैसे वगैरे द्यावे लागतात नाही का. आणि हे जर तिथं नसेल,
तिथं हे चलत नाही, डायरेक्ट नरक सगळ्यात मोठं. ते जर जायचं नसेल तर पहिले काय असणं गरजेचं आहे, ही पवित्र तुळशीची माळ कंठामध्ये असणं गरजेचं आहे. ऐका, त्या 4 घाटांवरतून आपल्याला रामकथेमध्ये प्रवेश करायचा आहे आणि घाटानेच प्रवेश केला पाहिजे. जर घाटाने प्रवेश केला नाही तर तुमचा घाटा झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून घाटा जर न व्हावा असं वाटत असेल तर घाटाने माणसाने जावं. माणसाला कुठलीच भीती लागत नाही. ही रामकथा श्रवण करायची आपल्याला. किती श्रवण करायची सांगू तुम्हाला, एवढं लक्ष देऊन की तो भगवान परमात्मा इथे आला पाहिजे. आणि असं म्हणतात की साक्षात जिथे जिथे प्रभूंची श्री रामकथा आहे तिथे तिथे भोलेनाथांचा अवतार पवनसूत हनुमानजी महाराज त्यांचं आसन असतं आणि ते कथा श्रवण करायला येतात. मग ते कुणाच्या रूपात येतील, कधी येतील आणि कधी जातील काही सांगता येत नाही, पण ते येतात. म्हणून भगवान परमात्मा सुद्धा इथे, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, विठ्ठल उभा, तिथे भगवान परमात्मा असतो. आणि ती कथा आपल्याला श्रवण करायची आहे. का आपण जर विचार केला तर रामायण खूप आहेत, 100 कोटी रामायण आहेत असं म्हणतात, 100 कोटी आहेत. पण सर्वात प्रथम हे रामायण कुणी कुणाला सांगितलं तर म्हटले हे रामायण सर्वात प्रथम शिवजींनी मा पार्वतीला सांगितलं. मा पार्वतीला सांगत असताना सांगितल्याच्या नंतर त्या रामकथेमध्ये 100 कोटी श्लोक होते. आता 100 कोटी श्लोक होते. देवता, यक्ष, गंधर्व यांना टेन्शन आलं. म्हटले एवढी सुंदर रामकथा आपण आपल्याकडे हे भांडवल पाहिजे. आले शिवजींकडे. आता एवानाथ, उमानाथ, दीनानाथ, भोलेनाथ, शिवशंकर, भोळा देवे आले. म्हटले शिवजी हे पाहिजे आम्हाला. म्हटले ठीक आहे. आग्रह केला. म्हणले ठीक आहे. म्हणून 33 कोटी 33 लाख 33,333 श्लोक दिले यक्षांना. 33 कोटी 33 लाख 33,333 गंधर्वांना, 33 कोटी 33 लाख 33,333 यक्षांना. तिन्ही वर्गांना इतके देऊन टाकले. आता मला सांगा इतके झाल्याच्या नंतर किती होते? 100 कोटी. टोटल किती झाले? तुम्ही म्हणाल ताई घरी गेल्याच्या नंतर गणित लावतो. किती झाले? किती? 100 कोटी नाही ना. आपण 33 कोटी 33 लाख 33,333 चा विचार करतोय ना, तर टोटल झालं 99 कोटी 99 लाख 99,999. खाली किती राहिले? एक श्लोक राहिला. एका श्लोकामध्ये 32 अक्षर. त्याचे सुद्धा त्या ठिकाणी वाटून देण्यासाठी मला सांगा 32 चे 3 भाग करायचे. किती होतील? 10 10 10. खाली किती राहिले? 2. त्याच्यासाठी सुद्धा भांडणं. शिवजी म्हटले भांडणं काही करू नका, हे मलाच लागतंय. म्हटले हे 2 अक्षर आणि ती 2 अक्षर म्हणजे माझ्या प्रभूंची अक्षर आहेत की त्या 2 अक्षरांचा प्रभाव एवढा की हलाहल विष माझ्या नीलकंठ उमानाथाने शिवजीने स्वतःने प्राशन केलं, पण त्या विषाचाही प्रभाव कमी जाणे होतं. त्याच्यासाठी औषध जे ते असणारं राम नाव, आणि ते राम नाम अगदी शिवजींनी त्या रामकथेतून घेतलं.